राजकारणाच्या पडद्यामागे काय सुरू आहे? कोणत्या हालचालींनी महाराष्ट्राच्या सत्तेचा खेळ पुन्हा बदलणार आहे? आणि दिल्लीच्या भेटींमागे नेमकं काय राजकारण दडलं आहे? हे सगळं उघड होणार आहे आजच्या या खास विश्लेषणात. कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आणि ही बातमी फक्त एक दौरा नाही, तर पुढच्या राजकीय भूकंपाची चाहूल मानली जात आहे. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधान भवनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जनता महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे उत्तरांची वाट पाहत आहे. पण याच काळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे अचानक 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले. आणि इथूनच सुरू झाली चर्चेची ठिणगी. हा दौरा साधा नव्हता, कारण दिल्लीमध्ये त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आणि या भेटीचा कालावधीही साधा नव्हता. तब्बल 1.5 तास चाललेली चर्चा. इतका मोठा वेळ दिला जातो तेव्हा ती चर्चा फक्त औपचारिक नसते. त्यामागे काहीतरी मोठं राजकीय समीकरण असतं, काहीतरी मोठा निर्णय शिजत असतो. राजकीय विश्लेषक सांगतात की जेव्हा राज्यात अधिवेशन सुरू असतं तेव्हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अचानक दिल्लीला जातात आणि तेही इतक्या मोठ्या नेत्यांना भेटतात, तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट असतो की राज्यात काहीतरी मोठं बदलणार आहे, काहीतरी मोठं घडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे आधीच अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. काय चर्चा झाली असेल? मंत्रिमंडळ विस्तार होणार का? काही मोठे निर्णय घेतले जाणार आहेत का? की पुन्हा एकदा सत्तेचं गणित बदलणार आहे? पण या सगळ्या चर्चांना आणखी हवा मिळाली जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ मंत्री उदय सामंत देखील दिल्ली दौऱ्यावर गेल्याची बातमी समोर आली. आणि इथूनच या कथेला एक वेगळंच वळण मिळालं. उदय सामंत यांचा दिल्ली दौरा म्हणजे फक्त एक योगायोग आहे का? की हा एक प्लॅनचा भाग आहे? हा सर्वात मोठा प्रश्न आता विचारला जात आहे. कारण राजकारणात कोणतीही गोष्ट अचानक घडत नाही. प्रत्येक हालचालीमागे एक रणनीती असते, एक प्लॅन असतो. राजकीय वर्तुळात आता अशी चर्चा रंगू लागली आहे की दिल्लीमध्ये काही मोठे निर्णय अंतिम टप्प्यात आहेत. कदाचित मंत्रिमंडळ विस्तार, कदाचित खाते बदल, किंवा कदाचित अजून काही मोठं. काही सूत्र सांगतात की शिंदे गटामध्ये अंतर्गत नाराजी वाढत चालली आहे. अनेक आमदार आणि मंत्र्यांना अपेक्षित स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे आता त्यांना खुश करण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. आणि यासाठीच दिल्लीमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे काही जणांचा असा दावा आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटामध्ये काही नवीन रणनीती आखली जात आहे. जागावाटप, प्रचार मोहीम आणि सत्तेचा फॉर्म्युला हे सगळं ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली असू शकते. दरम्यान विरोधकांनीही या दौऱ्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की राज्यात इतके गंभीर प्रश्न असताना उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन राजकारण करत आहेत. जनता अडचणीत आहे आणि सरकार सत्तेच्या खेळात व्यस्त आहे. पण सत्ताधाऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या मते हा दौरा राज्याच्या विकासासाठी होता, केंद्राकडून अधिक निधी मिळवण्यासाठी आणि राज्याच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी. पण खरी गोष्ट काय आहे हे अजूनही गूढच आहे. उदय सामंत यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आता आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे की शिंदे गटामध्ये काही मोठे बदल होणार आहेत. काही नवीन चेहरे पुढे येणार आहेत किंवा काही जुन्या नेत्यांची भूमिका बदलणार आहे. राजकारणात एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे अनिश्चितता. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तीच अनिश्चितता पुन्हा एकदा दिसून येत आहे. दिल्लीच्या या भेटी, 1.5 तासाची चर्चा आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या मंत्र्याचा दौरा, हे सगळं काहीतरी मोठं सूचित करत आहे. आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या भेटींचे परिणाम लवकरच दिसून येऊ शकतात. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या रूपात, कदाचित काही धक्कादायक निर्णयांच्या रूपात, किंवा कदाचित आणखी एका राजकीय भूकंपाच्या रूपात. जनतेच्या नजरा आता दिल्लीकडे लागल्या आहेत. आणि प्रश्न फक्त एकच आहे, दिल्लीच्या या भेटीमागचं खरं रहस्य काय आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडणार आहे? दिल्लीच्या त्या बंद दरवाजामागे नेमकं काय घडलं? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आणि त्या चर्चेचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात कसे उमटणार आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या प्रत्येक राजकीय विश्लेषक करत आहे. कारण ही केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर भविष्यातील मोठ्या निर्णयांची पायाभरणी असू शकते. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार या बैठकीत सर्वात मोठा मुद्दा होता तो म्हणजे आगामी निवडणुकांचा.
लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांची रणनीती ठरवली जात आहे आणि या रणनीतीत महाराष्ट्राला खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण देशाच्या राजकारणात महाराष्ट्राची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबत चर्चा केली. याचा अर्थ स्पष्ट आहे की ही चर्चा केवळ राज्यापुरती मर्यादित नव्हती, तर राष्ट्रीय स्तरावरही काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत आणि या निर्णयांमध्ये शिंदे गटाची भूमिका काय असेल हे ठरवलं जात आहे. काही राजकीय तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की भाजप आणि शिंदे गटामधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक झाली असावी, कारण गेल्या काही महिन्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. विशेषतः मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरून काही नाराजी होती. आता याच पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा होणं आणि त्यानंतर लगेचच उदय सामंत यांचा दौरा हे एकाच साखळीतील भाग असल्याचं मानलं जात आहे. उदय सामंत हे शिंदे गटातील महत्त्वाचे नेते मानले जातात आणि त्यांची दिल्ली भेट म्हणजे काहीतरी ठोस निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकलं जात आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात आता एक नवीन चर्चाही सुरू झाली आहे की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, काही नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते आणि काही विद्यमान मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात. यामागचं कारणही स्पष्ट आहे, कारण आगामी निवडणुकांपूर्वी प्रत्येक पक्ष आपल्या संघटनाला मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. नाराज नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांना पदं दिली जातात आणि याचाच भाग म्हणून हा विस्तार होऊ शकतो. पण या सगळ्याच्या पलीकडे एक अजून मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ती म्हणजे सत्तेच्या समीकरणात काही बदल होण्याची शक्यता. काही सूत्र सांगतात की भाजप महाराष्ट्रात आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. कदाचित मुख्यमंत्री पदाबाबतही काही नवीन चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता जरी अधिकृतपणे कोणीही मान्य करत नसली तरी राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान विरोधकांनीही या सगळ्या घडामोडींवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरकार राज्याच्या प्रश्नांपासून पळ काढत आहे आणि दिल्लीमध्ये सत्तेच्या खेळात व्यस्त आहे. काही विरोधी नेत्यांनी तर थेट आरोप केला आहे की हा दौरा म्हणजे सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी केलेली धडपड आहे. पण सत्ताधाऱ्यांकडून या सर्व आरोपांचं खंडन करण्यात येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा दौरा पूर्णपणे विकासासाठी होता आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. आता खरी गोष्ट काय आहे हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत आणि या हालचालींचा परिणाम मोठा असणार आहे. दिल्लीतील या भेटींनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत आणि त्यांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. जनतेच्या मनातही आता उत्सुकता वाढली आहे. काय होणार पुढे? कोणाला मिळणार सत्ता आणि कोणाला बसणार धक्का? राजकारणाच्या या खेळात प्रत्येक चाल महत्त्वाची असते आणि सध्या जी चाल खेळली जात आहे ती भविष्यातील संपूर्ण समीकरण बदलू शकते. आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या निर्णयाकडे लागल्या आहेत, कारण दिल्लीतील त्या 1.5 तासाच्या चर्चेचा परिणाम लवकरच महाराष्ट्रात दिसून येणार आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ही फक्त एक भेट होती की महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या मोठ्या वादळाची सुरुवात? दिल्लीच्या त्या बैठकीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागील हालचाली वेगाने सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये शिंदे गटाच्या आतल्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागलीय. कारण अनेक आमदार आणि काही मंत्री गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांना अपेक्षित महत्त्व मिळालं नाही, काहींना मंत्रिपद मिळालं नाही, तर काहींना हवे असलेले खाते मिळाले नाहीत. आणि हीच नाराजी आता मोठ्या राजकीय संकटात रूपांतरित होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून थेट वरच्या स्तरावर चर्चा केली आणि या चर्चेत नेमकं काय ठरलं याबाबत अधिकृत माहिती जरी समोर आलेली नसली तरी सूत्र सांगतायत की नाराज आमदारांना कसं सांभाळायचं आणि सरकार स्थिर कसं ठेवायचं यावर गंभीर चर्चा झालीय. कारण सत्तेतील स्थिरता ही सध्या सर्वात मोठी गरज बनलीय. त्याचबरोबर उदय सामंत यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. कारण सामंत हे फक्त मंत्री नसून शिंदे गटातील रणनीती आखणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जातायत. त्यामुळे त्यांची उपस्थिती म्हणजे काहीतरी अंतिम निर्णयाच्या दिशेने हालचाल सुरू असल्याचा संकेत मानला जात आहे. आणि याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे काही मोठ्या नेत्यांशी गुप्त पातळीवर संपर्क साधला जात आहे. काही आमदारांना आश्वासनं दिली जात आहेत, तर काहींना भविष्यातील मोठ्या पदांची हमी दिली जात असल्याची चर्चा आहे.
आणि हे सगळं का केलं जात आहे तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका पत्करायचा नाही हा स्पष्ट संदेश या हालचालींमधून दिसून येतोय. दरम्यान भाजप आणि शिंदे गटामधील समन्वय अधिक घट्ट करण्यासाठी काही नवीन फॉर्म्युला तयार केला जात असल्याचंही बोललं जात आहे, ज्यामध्ये जागा वाटपापासून ते प्रचाराच्या रणनीतीपर्यंत सगळं ठरवलं जाऊ शकतं. आणि जर हा फॉर्म्युला अंतिम झाला तर आगामी निवडणुकांमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतं. पण या सगळ्यात एक अजून मोठा ट्विस्ट समोर येत आहे, तो म्हणजे काही विरोधी नेत्यांचीही गुप्त संपर्क सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतंय. म्हणजेच भविष्यात कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम ठेवण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले जात आहेत असं चित्र निर्माण होत आहे. आणि जर हे खरं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वीही आपण पाहिलं आहे की अचानक घडामोडींनी सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळेच आता प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष दिलं जात आहे. आणि दिल्लीतील त्या 1.5 तासाच्या बैठकीपासून सुरू झालेलं हे राजकीय कोडं दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. आता सगळ्यांच्या नजरा फक्त एका गोष्टीकडे लागल्या आहेत, ती म्हणजे पुढचा निर्णय काय होणार. कारण तो निर्णय केवळ काही नेत्यांचं भविष्य ठरवणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय दिशेलाच नवीन वळण देणार आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न अजूनही कायम आहे की दिल्लीतील या गुप्त चर्चांमागे नेमकं काय सुरू आहे आणि पुढचा स्फोट कधी होणार. आणि म्हणूनच आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ही शांत हालचाल ही फक्त वादळापूर्वीची शांतता तर नाही ना. दिल्लीतील भेटी, 1.5 तासाची बंद दरवाजामागची चर्चा, त्यानंतर लगेचच वाढलेली नेत्यांची ये-जा, नाराज आमदारांची कुजबूज आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखली जात असलेली रणनीती या सगळ्या गोष्टी एकाच दिशेकडे इशारा करत आहेत की काहीतरी मोठं घडणार आहे आणि ते खूप लवकर घडणार आहे. आता निर्णय कोणताही असो, मंत्रिमंडळ विस्तार, खापे बदल, नवीन राजकीय समीकरण किंवा अजून एखादा अनपेक्षित राजकीय धक्का, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या सत्तेवर आणि जनतेच्या भविष्यात होणार आहे. त्यामुळेच पुढचे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत आणि प्रत्येक घडामोडीवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण या खेळात एक चाल संपूर्ण डाव बदलू शकते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने लिहिला जाऊ शकतो. मित्रांनो, अशाच सखोल आणि थरारक राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा. कारण तुमचा एक कमेंट आम्हाला आणखी प्रेरणा देतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मोठा राजकीय खुलासा घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा आनंद महाराष्ट्रातला. धन्यवाद.